भावनी सूर्यवरे सुखाती सुखावनी उभेते अंगणी वैष्णवांच्या उभेत्या अंगणी वैष्णवांच्या वृंदावन सडे चौक रंगमाळा वृंदावन सडे चौक रंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया नाचतो सोहळा देखोनिया भूषण मंडित सदा सर्व काळ भूषण मंडित सदा सर्व काळ मुद्र आणि माळ तुळशी कंठी आणि माळ तुळशी कंठी नाम मुखी अमृताचे सार नामोमुखी अमृताचे सार मस्तक पवित्र सहित रजे मस्तक पवित्र सहित रजे वृंदावन सडे चौक रंगमाळा वृंदावन सडे चौक रंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया नाचतो सोहळा देखोनिया तुका म्हणे मोक्ष भक्ताची मना तुकावळे मोक्ष भक्ताची आमना नाही वासना त्याची करी हरे वासना त्याची करी वृंदावन सडे चौक रंगमाळा वृंदावन सडे चौक रंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया नाचतो सोहळा देखोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेल्या अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यातील देवळीकारांच्या पट्टीप्रमाणे 323व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं तिसरं चरण आज होणार चालू आहे. असे झाला 2 चरण झाले, तिसरं चरण चालू आहे. सूर्योजी सुखाती सुखावणे आणि उभेच्या अंगणी वैष्णवांच्या म्हणजे सगुण साकार परमात्मा आणि वैष्णवांच्या अंगणात उभा असतो. वृंदावन सडे चौक रंगमाळा विष्णुदासाच्या घरी तुळशी वृंदावन असतं. त्याला चौकोनी रांगोळी भरलेली असते, रंगमाळा नाम रांगोळी. नाही असा थाट माट सडा टाकलेला गायच्या शेणानं त्याच्यावर रांगोळ्या भरलेल्या आणि हे परमात्मा पाहिलं त्याला आनंद वाटतो त्या जागेचा आणि म्हणून नाचतो सोहळा देखोनिया. असा हा सोहळा वैष्णव करता सोहळा. सोहळा नाही बरं, सोहळा आणि सोहळा. ज्ञानेश्वरांच्या सोहळ्याला लोक सोहळाच म्हणतात. कुठे गेल ते जायचंय सोहळ्याला जायचं येत नाही त्यांना. हा देत नाहीत लोक, त्याच्याकडे प्रेम देत नाही, त्या शब्दावर आदर करत नाहीत. सोहळ्याला जायचं नाही. कुठे जायचं बाळ मग सोहळा. आता शुद्ध झाले तुम्ही. सोहळं हे पावित्र्यासाठी आणि ते सोहळं आपण सोहळ्यात आहे, ओवळ्यात आहे. सोहळं ओवळ शुद्ध असणं म्हणजे सोहळं, अशुद्ध गदळ असणं म्हणजे ओवळ. हे सोहळं शब्द वेगळा आहे आणि सोहळा हे शब्द लग्न सोहळा, अंत्येष्टी सोहळा, जन्ममृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणून नये धनंजया. बायका जन्माच्या गावाले आहे का जन्ममृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणून नये धनंजयाची. जन्माचा आहे सोहळा आणि मरायचा आहे सोहळा आहे. सोहळा थाट आणि लग्नाचा आहे सोहळा. मग तीर्थयात्रा आहे, संतांचा दिंडी सोहळा, संत महात्म्यांच्या ज्ञानोबांचा दिंडी सोहळा आहे. मग वैष्णवांच्या घरी सोहळा कोणता? हे सडा टाकणं तुळशीच्या पट्ट्यावर, त्याच्यावर रंगमाळा काढणं, चौक भरणं, हे अशा प्रकार. आणि हे सोहळा पाहून देवाला आनंद वाटतो. तो परमात्मा नाचतो नाचतो नाचतो. नाम त्याला हातपाय फुटलेले असतात, ते हातपाय फुटलेले असल्यामुळं ते नाचतो. दोन्ही भुजावलं घेऊन आलिंगावया लागून तयाचे अंग असं आहेच की वर्णन. बरं, मग आता ते संत वैष्णव भक्त भूषण मंडित सदा सर्व काळ, सदा ते भूषण अंगावर घालतात. वैष्णव काय करतात? सगळे भूषण अंगावर घालतात. मग आपल्या व्यावहारिक लोकांचे भूषण ते चांगले कपडे, व्यावहारिक लोकांची बोटात मुल्या, गळ्यात लॉकेट,
असे हे असतं ना आपल्याकडं, ते तरी आपली भूषणं असतात. मोठा थाटमाट करणं, हे करणं, ते करणं. लय नकरी लोक राहिले, पुसूच नका मला. कितीतरी लोक नकरी करते. सकाळी घरी काय काम राहिलं, त्याच्यावर काय तांदळाची अजून चिटकी काही वेगळे नमुन्याचे लोक मिळतात. ते लई थाटमाट, पुन्हा बोटात मुली आणि घेऊन कपडे भारी भारी घालणं. ह्या पुसूच नका महाराज. कितीतरी भूषण अंगावर घालतात, भूषण. पण भूषणे ही घेती काढोनिया, बांधोनिया देती यमाची हाती, आणि भूषणे घेती हो कंटा त्याच्यात लागे गळ्यात, हे मुल्या फुल्या हातात असलेल्या काढते तर ते मेल्यावर कोणाचं लक्ष ते म्हणते ना तुम्ही लेखी नका तुम्ही लेखी सांगू नका मला लेखी, तुम्हाला माहिती आहे. बापाची माहिती तुझी असली की ते लक्षच असते. जाऊ दे तिकडे काय तुला आहे का बोरगी आहे का? हा मग काही नाही. हे लौकिक आहे, हे भाऊ भाऊ लौकिक आहे. संदकाकडे सगळं बघते. मेल नाही तर संद गुडगी द्या नाही होय हो. मरायच्या 10 दिवसाच्या आदत ते संकाचा कुठाला निघते. निघते की नाही भाऊ? बर पोरायचं तरी असते. त्याला वाटते हे माझ्या हातात पडते का ह्या मधून माझ्या हातात पडते. आशासाठी कुठाने चालूच असतात. ते काही नाही लोक लय लोक यायचे बाबते ह्याच्या नाजीला म्हणून म्हणले ना तुकाराम महाराज म्हणले देहाने देह संबंधे निंदावी इतर वंदावी स्वान सुख. हो देह निंदावा, आपला देह त्याची निंदा करावी. त्या देहेने हे त्याची निंदा करावी, दुसऱ्याची करू नये. हे लय ओपटे तरी दुःखाचे पोटात, तरी रोगाचे भांडार, तरी निळून थार नाही. आपण कितीतरी दुःख व्हावं लागते. खोकले पडसे कामुकण टमुकण. आपल्याला कुठं खोकला, आपल्याला कुठं पडसे. हा संडास लागली काय, पोट बिघडलं काय, कळकळ वाजते काय, त्याच्या संगतीत बेजारे का थोड्यात का बाबा बरं हे आहे. तोडून म्हणून वागावं लागायला. सकाळ पहाटे उठून जाऊन चालायला दुःख नाही. मर्यादाच दुःख नाही. आपल्याला कुठे दुःख नाही. आपल्या आत्मस्वरूपाला दुःख नाही काय ब्रह्मस्वरूपाला. ते तर नैनम चिंतन ते शस्त्राने नैनम धरती पावत का नाही चैनम केले त्या पूर्ण सोश येते मारुता. ते काही वाऱ्यानं उडत नाही, पाण्याने मिळत नाही, अग्नीने जळत नाही, शस्त्राने तोडले जात नाही. असं शुद्ध परब्रह्म आहे. ते आपलं स्वरूप आहे. आणि आपण धरले ताजात मर्याचं, आणि मर्यादा ताजातून झाल्यामुळे त्याच्यात अनेक भानगडी. थोडीशी साखर जास्त झाली, कमी झाली, अनुभव झालं, डॉक्टर सांगायला बोंबलं केल्याला 2-3 उठर बरं सर ठीक आहे. सुखासुखी जातीत काय होय आमची येवाई झाली सकाळ या इकडं जाईल इकडं तिकडं लिंबोळीकडं मी नातराव लिंबोळीकडं नातराव तुमच्या लिंबोळीला सांभाळायला येता लिंबा आणतील पाठ मग काय नाही सोबती दे तुमचे तुझ्या असं. आणि माझा हे सकाळ उठाय कुई कुई करणारे माणसं ते काय रोड न जाते, हाऊस न जाते. जीवावा आले बाईच्या जीवावाले नाही जाते तर साखरे वाढायलाय असं ह्याला भेव दडपण. मरायची बारीकी बाबा या देह संघातात. मग हे देह चांगला नाही हे पटवायचे. देह कसा आहे उंगळे बेकार आहे. त्याच्या संगती देह संगती अमित दोष. ती म्हणली ना शेबरी रामाला नगर रामा या देहाला मी तर जाळून टाकणार आणि तर जाळून टाकून तुमच्या जगत योगा माझ्या स्वरूपात विलीन होणार. राम म्हणाले शेबरीला विमानानं का तुला न्यायला नग म्हणले विमानानं जे गेली त्याला वापस यावं लागतं. ती म्हणली का ना जे परवानात बसून गेले कुठं वैकुंठाला सत्य लोकाला लोकांतर 21 आहेत वरी कोण्या लोकाला जा. जर देवानं विमान पाठविलं न्यायला तर तुम्ही कोण्या लोकाला गेले वैकुंठाला गेले तर वापस यावं. आणि आपल्या स्वरूपात विलीन झाल्यावर यायची त्याची गरज नाही. मला ते आपल्या स्वरूपात विलीन मी पहिली झालेली आहे.
आता माझं हे स्वरूप विलीन करून टाकून हे देह ठेवायचं आणि त्याला योग आनंद मी जाळून टाकणार. बघा काय पावर होती व्हायची. म्हणजे त्याला मी लाकडं दुसरं लावून येणार नाही. बाहेरल्या लाकडांना नाही जाळणार. मध्येच पेटविणार इस्तू. माझा तर इस्तू आहे ना, त्याला पेटविते आणि त्याला पेटून ह्याचे बोकणा करून टाकते. याचा बोकणा करते आणि स्वरूपात विलीन होते. मग तुम्ही मग जायचं तर तुम्ही जाऊ नका. तुमच्या देहा देखत तुमच्या शरीर म्हणजे तुमच्या देखत मी स्वरूपात विलीन होणार आहे. तिने निंदा केली तिथं देहाची. चांगला नाही म्हणली देह. ओंगळ देह संगती आम्ही तर दोष. खूप खूप दुःख त्या देहाच्या संगतीत. खूप लाखांची दुःख आहेत. आता ह्याच्यासारख्या ते वाटत नाहीत. बालू मला काय वाटणार आहे देवाच्या बांधोडीनं पडीजे. हा सुख दुःखाच्या सागरीनं बुडीजे. सुखे स्वरूपा घडीजे माझ्याच्या अंगा. हा सुखे सुख होई घडीजे माझ्याच्या अंगा. बघा दादा ह्या देहाच्या बांधोडीनं पडली. हा याच्या बांधणी खाण्यात पडू नये. याला निंदा करावी. देह आणि देह संबंधी निंदावी. मग देह निंदावा आपला. वंगळे वाईटे दुःखाचं कोटारे हे रोगाचं भांडार आहे. रोगाचं कधी कोणता रोग उत्पन्न होईल तुम्ही म्हणू नका त्याला कॅन्सर झालाय. आपल्यालाही असते मला. फक्त ते नाही आम्ही जैसा ज्वर धातू गतू. धातू गतू म्हणजे धातूत रक्त मांस मेद मांस हाड हे धातू आहेत ना 7. या 7 धातूत रोग कुठे कोणता? हाडात असते, मेदात असते, मांसात असते, रक्तात असते. रक्ताचा कॅन्सर, ब्रेन कॅन्सर आहे ते. हे सगळे रोग ह्याच्या धातूत असते. पण ते अपत्याचे मिश पाहत. अवपत कवा होईल. अपत्य करू नका. अपत्य झालं की कधी ते रोग बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. तुझी बेजारी करील. आणि हे दुःख याचं कोटारच आहे. ते मळ त्याच्या संगतीत अनेक दुःख येतं. याची निंदा करावी. आणि या संबंधानं असलेले पोरगी पोरग सुना बायको त्याची एक निंदा करावी. हे उतारा कळवाले खटाळसे. कळवाले खट्याळसे हे सगळे घरचे उतारा कसा आहे? कवा कळाला तुम्हाला? डोंगला कळाला. नाती पोचून शाल करायला नाही. डोंगला काय कळालं तुम्हाला? काहीच कळालं नाही. कळवाले खट्याळसे. पण काय हे खट्याळसे भाऊ हे सगळे हे बायका पोरं लेकरं बाळ पोरं सगळे कसे खट्याळ. उग हे आपले कोणीच नव्हते. काय नाही आपले कोणीच नव्हते. निश्चय किती दृढ केला त्या संतांनी असा निश्चय केलाय. कळलं? म्हणून असे तुमच्या अंगावर असलेले भूषण बी मेल्यावर ते लोक काढून घेतात. आणि ह्या भूषणानं भूषित शरीराला करू नये. या भूषणानं किती मुल्या घातल्या, किती तुम्ही बिगबाया घातल्या, किती तुम्ही लाकडे घातल्या अंगावर, किती चांगले चांगले कपडे घातले, काही होणार नाही मळ्याचं. आणि या मळ्याला किती खाऊ घातलं त्याची संध्याशिवाय दुसरा काय पदार्थ होणार आहे? फक्त शरीराला पचल ते खावं आणि सोबत ते आहे शास्त्र आहे. ते कळावं माणसाला. मग भूषण वैष्णवांचे कोणते? खरे वैष्णवांची भूषण आहेत बरं काय? मुद्रा आणि माळ तुळशी कंठी. मुद्रा नाम गंध. आणि कंठात तुळशीची माळ हे त्याचं भूषण आहे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा. हरविरविती गळा रे टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळा. हे त्यांचा सोहळा असतो. हो ते लावतात महाराज काय ऊर्ध्वकुंड गंध. ऊर्ध्वकुंड भार. ऊर्ध्वकुंड भार भार कंठी शोभे माळ. कापे काळ तया घेणे. कळलं? ऊर्ध्वकुंड भार कंठी शोभे माळ. हा कापे काळ तया घेणे. त्याच्या भेन यम कापता येईल नाही भाऊ. यम वैष्णवांना यम कापताय. हो म्हणून गंध ऊर्ध्वकुंड लावला पाहिजे वैष्णवांनी. आणि वैष्णव लावतात ऊर्ध्वकुंड गंध. ते वैष्णवांना गंध बराच लावला तो बुक्का. अष्टगंध नाही. अष्टगंध नाही. अष्टगंध नाही लावायचा. हा काय काय नाही ते पण भाई अंग आहे ना. आता तसल्याला बघायला काय करावं? ते तर मैंद आहे. मैंद मुखीचा कोवळा भाव अंतरीचा. तुम्ही म्हणून गंध लावून लबाड्या करणार बघळ आहेत ना. तसे लबाडवार करी
चिन्ह वैष्णवाच्या अंगावर आणि इकडं तर खाटी. हो ना, मग ते आहेत ना तसले तसलेला गुंडाळली हा? गार शेवाळे गुंडाळली गार शेवारी गुंडाळली का लिंबोळी जशी पिकली लिंबोळी जशी पिकली तशी जयाची भली बाह्य क्रिया. बाहेर क्रिया बरोबर आहे ना. लिंबोळी पिकल्या कशी पिवळी जरच दिसते, मग काय खायला गोड असते का? तसा हे उर्द पुण्यगण लावले काय, द्वादश टिळे लावले काय, नखरे केले काय, हे काय खरा महाराज असते का? भामटा भामटा नाही. वैष्णव 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 काय. आणि हे बाह्य चिन्ह चालले. वैष्णवाचे लक्षणच आहे, पण कोणते लक्षण आहेत? बाह्य लक्षण. हे आंतर लक्षण आहेत बरं, काही नाही भाऊ. मग बाह्य लक्षणात आधी यावं लागेल ना, लक्षात आलं की नाही? आधी बाहेर आल्याशिवाय मधलं येत नाही हो. आणि काय गुण आहे की लोक तर असं मग ते बोलतात, काय हो पाहिले इतके गंध लावले तुला बाळ बोलायला असतो, असं तरी येत आहे ना. नाही गंध लावल्या नाही मला असल्या कोणी काही म्हणत नाही ना, वापरं लावित नाही ना. मग वापरं लावावं का नाही? नाही हा, मग त्याच्यासाठी हे आपलं सोंग करावं. मग सोंग केल्यावर आज ना उद्या सपाटणी करण्याची जबाबदारी. देवपूजा केली, द्वादश टिळे लावले होते, पूर्ण लावलं आणि देवपूजा झाल्यावर आता खाली जेवायला उघड्यात जेवायला काय दगत आहे बिमार. त्यातून पुन्हा मी जेवायला किती गारवा असला तरी शर्ट काढल्याशिवाय नाही. बनेल शर्ट फेट काढून टाकतो. लईच गारवा असेल तर उपरणं पांघरणे असं, पण नाहीच अंगावर शर्ट असेल. शेतात जेवलो नाही तर एका बिघडलं होतं. संसार आपल्या मागं बघावं लागते, सगळ्या बिघडल्या काढू मग त्याला बोलून आणून डिलीट करायचं होतं. म्हणून मी रस्त्याला दिसलो ते आळलेलं, म्हणून रस्त्याला गेलो. हे टिकून किसन आला, आमचं किसन वर लागला. तिथवर गेलं पाराकडे ते बोंबलत ते नीट करायच्या का सगळ्या काय म्हणते ते बुवा गेला पुढी. आणि हे किसन टिकून आला. मला बघितलं बाबा 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 बाबा. मला म्हणला आता तर चिठ्ठ्या वागाला हो. ते अंगावरले गंधाचे चिठ्ठे दिसले त्याला बघ इथं तिथं तिथं मला चिठ्ठ्या वाघ म्हणायला बघा. आला बाबा चिठ्ठ्या वाघ म्हणला आणि म्हणला लय सोंगच करतात रे. काय म्हणला? सोंगच करतात. मला काय राग नाही, त्याला बोलत होत राग नाही आला. मी म्हणलं किसनराव सोंग केल्यावर सोंग करण्याची जबाबदारी माणसाकडे येते, म्हणून हे आम्ही सोंग केले. त्याला काय करायचं मी बोलणार, त्याला कळलं नाही. हे जे सोंग केले का, हे सोंग केल्यावर सोंग संपादन करणे. आता एखाद्या बाईचं पाठ घेतलं एखाद्या पुरुषानं, तर त्याला ते आले माय गेले माहीत म्हणावं लागेल का नाही? आलो गेलो लोकांनी नेसून नाटकात प्रवेश केल्यावर त्या आईबाई सारखं बोलावं लागेल का गड्यासारखं बोलावं? होय नात्रा आईबाई सारखं. म्हणजे सोंग केल्यावर सपाटणी झाली पाहिजे. तसं द्वादश टिळे लावल्यावर ऊर्ध्वपुंड वैष्णवांचा बाणा अंगावर घेतल्यावर वैष्णव होण्याच्या लक्षणात आपण थोडं थोडं आलं. ही जबाबदारी म्हणजे बहिरंग केल्याशिवाय अंतरंग तरी येईल कसं, असं म्हणायचं हो. आणि मग एकदा का अंतरंग आल्यावर तर अलक्षलिंगो निजलाभुतुष्टो वर्तस्य बाले रावधूत वेश तम द्वयाष्टवर्षं सुकुमार पादाः. काय वर्णन शुकाचार्याचं? अलक्षलिंगो अलक्ष लिंगो. आता तिथे आलं का ते पोरग आलं का इथं काय नाव आहे त्याचं? हे मुन्ना मुन्ना आलाय काय? बरोबर पोरग नाही आता म्हणून काय काय वरी काल आलत होते डाग टेकायला टोपलं काय ते ह्यानं पंक्तीवाल्यानं ते द्यायला आलं दिवस मोडा ते पोरग ते आलं ना. काल सकाळ ते ना त्याच्या आधी दिवशी सकाळ सकाळ देव पूजा करताना ते आलत. तेव्हा माझ्या हातातलं कमंडल होईल काय ते मला विचारायचे. पोरग जरा थोडं चौकच बाद आहे, त्याला काय म्हणते? मला कमंडलू, त्याला काय शब्द पाठ झाला नाही. त्याच्यात इतकं ते रप आहे ना, त्याला बसच ना शब्द. काय म्हणते कमंडलू? काय तरी वेगळंच म्हणून राहते, हेच नाही याला. मला कमंडलू असं समजून सांगू लागलो. त्याच्या तोंडात काय लवकर बसना. हे काय लागतंय? मी आलो हे तुळशीला पाणी घालाय, बाकी भांडवली काय सांगतो असं तसं त्यानं बघ. हे संन्यास नाही. कमंडलू कोणाकडे असला पाहिजे? कोणाकडे कमंडलू नसला पाहिजे. लबाड बोलणार ग्रस्ताना कमंडलू घ्यायचाच नाही.
तुळशीला पाणी घालायचे तांब्यानं घालायचं नाही, पितळाच्या तांब्याने स्टीलच्या जमत नाही ना लोखंडे, त्या दोन्हीपैकी जमते. चांदीचा घाला, सोन्याच्या तांब्यानं घाला, जमते ग्रस्ताला. पण कमंडलू नाही. कमंडलूला संन्याशी पाहिजे, संन्याशानं हातात घेतला पाहिजे, कोणी घेऊ नये हातात. मग ते माझ्या लक्षात आलं. त्याला आता म्हणल्यावर ते पोरग विचारेल पुन्हा आणखीन जरा चौकशी पाहिजे का आल्या म्हणलं घरात काम घेऊ द्या तुम्ही घ्या. मग तुम्ही कशी घालायला तुळशीला पाहिजे आला का नाही शब्दात? तुम्ही कमंडलून घालायला ना आम्हाला नाही म्हणले असं आला का नाही शब्द? आता त्याला मी काय सांगू? संन्यासी म्हणावं तर बघे कपडे नाही, ग्रस्त म्हणावं तर बायकोन मध्ये बोललं नाही. बायको कुठे की मी कुठे की, बरोबर आहे. ब्रह्मचारी म्हणावं तर लग्न करून बसलोय, लेकर फेकर तयार झालीत ना. आता ब्रह्मचारी कसं म्हणता येईल मला? मला ब्रह्मचारी म्हणता येतं वे कसा ब्रह्मचारी? मी कुठला नाही ब्रह्मचारी. तिथून पुढे आलो, ग्रस्ताश्रम करून आलो, लेकर बाळ सगळं झालं, संसार केला, आणि आता ब्रह्मचारी कसं टिकल, कसं शब्द राहील? बरं ते संन्यासी, मग संन्यासी कुठे भव्य कपडे आणता सांगा तुम्ही? मग आता ग्रस्त म्हणावं तर घर परिवार कुठे आमच्याकडे नाही. वानप्रस्थ म्हणावं तर वन कुठे आहे? ते जंगलात राहावं लागते वानप्रस्थान, आणि पंचाग्नी साधन करावं लागतं. इथं तुम्ही घरात नरवडीच्या जवळ राहतो इथं, आणि वानप्रस्थान वनफळ खावं लागते. मी भाकरी खातोय, वानप्रस्थान काय खावे? वनफळ खावे. ठेचून जातं पडले तर ठेचून खा, शास्त्र तोडणं नाही. जातं पडले का तलवता किती खातात भाकरी? आताच्या भाकरी इटकुळी आहे, इटभर. आमच्या बाईच्या भाकरी 2 अडीच. आमच्या बाईनं भाकरी अशा करीत होते, असा भाकरी 2च सरत नव्हत्या. 2 भाकरी बस, एक टाइम 2 बाई. अरे भाकरी नेऊ जाऊन येतात, चपाती येऊन चपाती सगळ्यात पातळ, लय लय 2 चपाती 1 भाकर. आमच्या बाईची चपाती आहे, आताची भाकर आहे ना. आमच्या बाईची काय चपाती असला पासून धंदा आहे. म्हणजे मोजायला झाली सगळं वगैरे, मोजायला नाही काय झाले. किती भाकरी करायचं? 4 भाकरी करायच्या. हा माप तेवढंच काय उपयोग? मग आता सांगा आता काय म्हणावं आम्हाला? मग त्याला मी काय उत्तर देऊ? समोरचा माणूस जर माणिकासारखा मला विचारू लागला, मग तुम्ही कसा कमंडलून घेतला, काय उत्तर देऊ मी? येता येते का? त्याला कळून का उत्तर दे? नाही. अलक्ष लिंगो निजलाभ तुष्टो वृत्तस्य बालेर अवधूत वेशा. शुकाचार्याला तसं संन्यासी म्हणता येत नव्हतं, ब्रह्मचर्य म्हणता येत नव्हतं, वानप्रस्थ म्हणता येत नव्हतं, आणि गृहस्थ म्हणता येत. ऊर्ध्व पुंडे लावित नव्हते, विभूती लावित नव्हते, अंगावर कोणता गंधी घालीत नव्हते, गंधन फिंदन काही काय कोणतं चिन्हच नव्हतं. हा चला बोला म्हणला जाणवही नव्हतं. मग जाणव नसल्या ब्राह्मण आहेत का? नाही. मग शूद्र आहेत का? शूद्र बी नाही. म्हणजे शूद्र म्हणजे ब्राह्मण ह्याच्या सगळ्या पलीकड, म्हणजे 4 वर्णाच्या 4 आश्रमाच्या पलीकड गेलेला महात्मा कोण आहे? म्हणून अलक्ष लिंगो निजलाभ तुष्टो वृत्तस्य बालेर अवधूत वेशा. म्हणून तर भाऊ यम प्रव्रजंतम अनुपेतम अपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर अजुहा. असं वर्णन शुकाचार्यांचे. अनुपेतम अपेत कृत्यम, अनुपेत म्हणजे उपनयन संस्कार रहित, त्यांची मुंज झालेली नाही, आणि अपेत कृत्य कोणत्या कर्माचं बंधन त्यांना नाही. अलक्ष लिंगो कोणतं चिन्ह अंगावर? ते वेगळं आहे महाराज. मुक्त आहेत ते लोक, आणि मुक्त राहायची काय गरज आहे? त्याची नाही तेवढं पुण्यगंध लावा, सोंग करा, आणि कशाला हे वाढवा, दाढी वाढवा, कुठे भगवे कपडे घाल. हे मुक्त झालेल्या लोकांना ह्याची काही आवश्यकता नाही, अजिबात नाही. मग तुम्ही म्हणाल वैष्णव, वैष्णव येतात का? आम्ही वैष्णव आहेत म्हणून आम्ही त्या पंथात आहेत, विष्णूचे भक्त आहेत. आणि ते मग अंतरंग भक्त वेगळा आणि बहिरंग भक्त वेगळा. मग बहिरंग लक्षण चालले इथं जे लक्षण चाललेत ना वैष्णवाचे, कोणते? हा काय म्हणले इथं? भूषण मंडित सदा सर्व, सतत भूषण मंडित, म्हणजे सदा त्यांच्या अंगावर भूषण, माळा असतात गळ्यात, तुळशीची माळ, बघाय मुद्रा तसे. हो ते 12 किती? 12 बरोबर.
12 जाग्यावर टिळे लावले पाहिजे, 12 जाग्यावर वैष्णवान किती जाग्यावर? अष्टगंध वैष्णवांना नाही लावायचा. अष्टगंध आपल्या देवाचा भोग आहे, पांडुरंगाला लावल्या जाते. म्हणून अष्टगंध लावूच नका. आणि लावला तर एकादशीला तरी लावू नये. अष्टगंध लावूच नाही नका, लावू काही गरज नाही. फक्त ऊर्ध्वकुंड बाळ, मधात टिकला बुका, संपलं. यापेक्षा जास्त लावायचं नाही. आणि लावला अष्टगंध जरी गेली विटेरली तर एकादशीला लावायचं नाही. का? ते भोग आहे देवाचा. आणि भगवंताचा भोग आपण भोगला न पाहिजे. म्हणजे आपल्या स्वामीचे भोग सेवकांना भोगायचे नाही, हे त्याचं. म्हणून अष्टगंध एकादशीला तुम्ही लावू नये. मग ते आम्हाला तेच, मी पहिला लहानपणी अष्टगंध लावित होतो, पण एकादश आल्या कधी कधी विसरत होतो. मग एका रोजच्या ठरवल्याप्रमाणे ते लक्षात येत नव्हतं. लावायचं अष्टगंध एकादश, लक्षातच येत नाही. पुन्हा सत भिंगात गावा बघितल्याकडे सत काय अर्ध्या गावा पण एक दिसल्या एकादशी आपण अष्टगंध लावला. आता काय मोडी कसा हा पंचायती होऊन बसायची. ते नाहीच, नाही गरज नाही त्याची. मग गरजच नाही ते टाकून दिलं नाही अजिबात अष्टगंध. मग ऊर्ध्वकुंड भाळ बुका आणि पुन्हा 12 टिळे नाही. किती? 12 टिळे. ते कुठं कुठं लावावे हे ठरल्याप्रमाणे. आणि ते कागद मी लिहून दिला होता तिथं सोनपेठला त्यावेळा. ते त्याचा श्लोक तयार करून श्लोकात सांगितलेले कुठं कुठं लावा ते श्लोक टाकून 12 टिळे कसे लावावे. कागद एक जण म्हणला होता मी छापतो, कोणतरी छापले होते, वाटले होते, पण ते कोणी लक्षात ठेवले की नाही, कोणाला आहेत नाही. पण माझ्याकडे आहे ते कागद, 1-2 कागद माझ्याकडे आहेत. आणखी मी त्याच्यावर श्लोक आहे, कोण्या ठिकाणी कोणता देव आहे आणि त्या देवतेचा दंड आहे. कंठकोपके कोण आहे देव कळलं. कुक्षे इथं कोण आहे काकत, पोटावर कोण आहे, हे सगळं त्याच्यावर त्या श्लोकावर आहे. मग ते टिळे तिथं लावले पाहिजे. 12 टिळे बरं. किती? कोणी वाकडं लावायची त्या वाघ म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, लोकांच्या म्हणण्याकडे बघायचे म्हणणारे म्हणत राहते होय. आपण त्याचा काय विचार करायचा एवढा. पण आपण लावले. आणि त्याचं ते गोपीचंद नाही, ते गोपींनी नृत्य केलेली जी भूमी आहे आणि त्या पायाखाली मातीला म्हणतात गोपी चंदन. ती माती आणि त्या मातीचे खडे तयार केले पाहिजे. ती माती आपण ती पंढरपुरा गोपी चंदन मानतो ते, पण कुठून कायपासून केला कोणाच ठाऊक. पण खरं गोपीनं तुडविलेला माती आणि त्या मातीपासून तयार केलेले ते हे ढेकळं. आणि ते ढेकळं उघडून लावायचे. त्याचं कारण आहे की गोपीच्या पायाखाल्या मातीनं देवाचं पोट राहिलं होतं. कृष्ण परमात्म्याचं एकदा कृष्ण परमात्मा म्हणला लय पोट दुखायले गडबडा लोळायला कोण? कृष्ण परमात्मा. नकरे वाजायचे. यशोदा बेजार झाली महाराज, माझ्या लेकराचं पोट दुखायला, मग काय झालं, काय मुतकळा झाला का, काय झालं असं म्हणून लागली यशोदा माता. लय तर मेलो. ह्या मग काही डॉक्टर वैद्य त्या काळात असतीलच ना, असणार. आणि पहिलेपासून हे लोक असतात. हे नाना प्रकारचे औषध केले, पोट राहायचा काय वाद देव नाटकाचं पोटच राहिलो बाबा. दुखूच लागलं, आरडू लागला. मग ते म्हणले काय करा, म्हणले माझं पोट राहते या, पण गोपीच्या पायाखाली माती आणि ते माझ्या पोटाला लावा आणि प्यायला यातून, मग माझं पोट राहते. इतकी पवित्र माती आहे काय गोपीच्या पायाखाली. गेले बा लोक म्हणजे गोपीला तुमच्या पायाखाली माती द्या म्हणून सांगितले. देवाचं पोट गेलं. आता प्रश्न आहे, सेवकाच्या पायाखाली माती स्वामीच्या अंगावर पडल्यावर सेवकाला नरकाला जावं. लक्षात आलं का मानिका? आता आपल्या पायाखाली माती देवाच्या अंगावर टाकायचा फुफुट चांगले होई नाही भाऊ. आपल्याला चांगलं नाही ना. आता आपल्याला चांगलं नाही हो, पण त्याला आवड आहे ना. कोणाची आपली नाही, भक्ताची. लक्षात आलं? म्हणून महाराज ते परमात्मा मागू लागले जी माती. गोपी म्हणल्या आता खरं तर आमची माती दिल्यावर, देवाच्या अंगाला माती लावल्यावर, देवानं ती माती पेल्यावर किंवा अंगाला लावल्यावर आणि आमच्या सेवकाला नरकाला जावं लागतं, हे शास्त्र. पण भले हो, आम्ही नरकात गेलो तर हरकत नाही, पण आमच्या स्वामीचं देवाचं पोट दुखायचं राहावं. आणि जर राहत असेल तर माती जरूर न्या. दिली माती मला, आम्ही नरकात जाऊ. काय नरक भोगायचं आहे ते बघू, पण कृष्णाचा शरीर बरं व्हावं.
त्यांना स्वास्थ्य व्हावं. ही मनातली आवड कोणाच्या? गोपीच्या. ही आवड महत्वाची. ही आवड महत्वाची. त्या मातेने तिथं पोटली राहिलं. कोणाचं? देवाचं. कृष्णाचं. म्हणजे याचा अर्थ अशी गोपिकांच्या पायाखाली माती पवित्र सांगितली शास्त्रामध्ये. देवाचं पोट राहते किंवा देव अंगावती माती चरणी ते रजवंदी सोळ पाणी आहे ना. नाचती कीर्तनी त्यांचे माता वर्णन आहेच किंवा. मग अशी माती अत्यंत पवित्र आहे आणि अशी माती आणि त्या मातीपासून तयारी केलेली गंधगुळी, ती गंधगुळी अंगाला लावली तर आपलं शरीर पवित्र होते. बरं काय हे एकेच आहे, पवित्र होते. द्वादश ते लावली पाहिजे. इथं पहिला कंठकोपी, इथं 2 छातीवर, इथं पोटाच्या बेंबीच्या वरी हे झाले 4 झाले. इकडे एक बघलं तर इकडे एक बघलं, तिकडे गेलं 6 झाले. बरोबर आहे. आता कंठावर पाठीवर मानेचे इथं मान करावं इथं. हा. पुन्हा खाली कमरेकड 8, 2 कानाला 2 आणि इथं 2 हातावर 2. इथे हे झाले 12. इतके गंध लावले पाहिजे. त्याचं नाव आहे वैष्णव. अशा मुद्रा घातल्या पाहिजे. कोणी? वैष्णवांनी. कोणी ते तुम्ही म्हणताल अंतरंग. अंतरंग होता होता हो सध्या बहिरंग व्हाव ना. सध्या काय व्हाव? बहिरंग. सध्या बहिरंग झालं तर आपण अंतरंगात जाऊ. आणि बहिरंगच नसेल तर अंतरंगात कसं जाता येईल आपल्याला? कळलं? म्हणून हे केलं पाहिजे. आणि वैष्णवांच्या असतं ते भूषण मंडित सदा सर्व काळ आणि मुद्रा आणि माळ तुळशी कंठी. त्यांचे भूषण मंडित असतात वैष्णव. त्यांच्या अंगावर मुद्रा म्हणजे द्वादश टिळे असतात. हा. त्या तुळशीची माळ असते. आणि देवालाही त्याची भूषण पाहिल्यावर आणि ते रंगमाळ आणि हे पाहिल्यावर सडा टाकलेला पाहिल्यावर भगवंताला समोर साकार परमात्म्याला आनंद वाटतो. आणि म्हणून तो वैकुंठ सांडोनी संत सदनी या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला. या सुखासाठी देव वैकुंठ सोडून देतो ना आपल्या भक्ताच्या घरी. म्हणून तर उभे ते अंगणी वैष्णवांचे चोलीवरील सुख अति सुखावणे आणि उभे त्या अंगणी वैष्णवांच्या. हे असे लेणे देतात. म्हणून आता उद्या आपण पुढच्या चरणाचा विचार करू. एके दिवसात एक चरण. महाराज हे सांगा ना मला तुम्ही कोण्या वर्णात येत आता? कोणत्यात ना आम्हाला लोक म्हणतात काय महाराज कसं आले, आम्ही तो संन्यास घेतला. कोणी म्हणतं कोणी कसं गेलं. तुम्ही कोण्या ह्याच्यातच मग नाही. मग तुम्हाला सांगितलं ना आता काय म्हणतात कशात म्हणून सांगा. नाही नाही. कशात आता काय म्हणून सांगा. आता ऐका ना, ऐकाय तुमच्या पुढे मांडले नाही आता. बरं काय ब्रह्मचर्य का आश्रम पहिला काही नाही नाही. ऐका ना, ब्रह्मचर्य म्हणल्यावर लग्न केलेलंच नसते. त्याचं नाव ब्रह्मचारी. हे तर आमचं लग्न झाले, लेकर सुद्धा झाले, काही दिवस संसार केलाय. बरोबर नाही भाऊ? ऐका ना, बरोबर उपपूर्वान ब्रह्मचारी त्यावेळेस होता. ब्रह्मचार्या 2 फरक आहे. एक नैष्ठिक ब्रह्मचारी, उपपूर्वान ब्रह्मचारी. गुरु घरीच राहिला, 25 वर्षे गुरुकुलात अभ्यास केला आणि गुरुच्या आज्ञेनं पुन्हा लग्न हे उपकुर्बान झालं. पण आता ते उपकुर्बान झाला पण ग्रस्तात. आता मग ब्रह्मचर्य म्हणल्यावर लग्न लेकर बाळ नाही. मग ब्रह्मचर्य आश्रम नाही. ग्रस्त म्हणावं ते घरदार लेकर बाळ ते नाहीत आमच्या डोक्यात बी नाहीत. देवळला आले पोरं मी त्याला या म्हणणार समजायचं नाही. गरज असली तर माहीत तुम्हाला गरज नाही. तुमची मला गरज नाही. मी स्पष्ट सांगते तुमची मला गरज नाही. तुम्हाला यायचं असलं तर आता कोणी बी पाहुणा आला अतिथी तर कोणी बी येऊ. मग ते बा पाणी असेल तर पाणी पे. आपण जेवत असतो तर थोडं हे धर्म झालं. पण तसं नाही काही. डोसक्यात बी नाही ते काहीच नाही. त्या पोराला ह्याच्या जावायला वाटते कोणाला गेल्यावर जाता येत नाही. आणि जगमित्राला शिकलो कुंकड ते म्हणते एखाद्या वस्तू यावं म्हणून हे बी नाद लावते. मला वाटते काय गेलं पापला पण या रस्ता देवे आपण घरात जात होतो तिथं उलसत जातो ते करतो काहीच नाही. पाणी पितो जेवण नाही. तेच म्हणून आलं दादा जेवायला मी अजिबात नाही. 2 दिवस दिले ते बळबळ दिले त्या लोकायला दिलेत म्हणलं ते वेळी. जीवनरावला 1 दिवस दिलाय आणि 1 वसंतरावला फक्त 2च दिवस दिले. आश्रमातले जेवण काय सोडून देऊ का काय? अजिबात नाही म्हणलं. आणि तिकडं त्या जेवायचलो की मी त्यांना ते मान करायलो त्यांचं ते 2 दिवस दिले नाही. मग आता ते ग्रस्त म्हणता येते का? नाही.
काहीच नाही परिवार डोसक्यात, काहीच नाही, कोणताच नाही. काय धन्यवाद म्हणायचं नाही. ग्रस्त नाही. संन्यासी तर संन्यासीचे दागिने आहेत का ते भगवे कपडे हे आणि ते आणि ते. अरे कोणी जातीचा हा? एकला ठाईचा ठाई नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वायावी न बोल नाही मज कोणी आपुले पारखे. हे खरे हे चिन्हे अंगावर धारण करून लोकांना समून दाखवून उपयोग नाही. मग आपल्या स्थितीत राहिलेलं बर संपलं. आपल्या स्थितीत राहायचं. म्हणून कमंडळूचं भेव नाही मला. कमंडळू वागला तर भेव नाही. का त्या केलाय मला. बरेच भगवे येतं आणि काहीच त्यागलेलं नसते. लपून चुकून गबाड्या करतात. अंगाला झेपऱ्याला तेल काय लावतात, साबण काय लावतात, काय मिटतात, काय आरत्या करून घेतात. बघतो त्यांच्याकडे मी. मला वाटतंय भगव्याला बट्टा लावला असतो. ह्याला भगवा कपड्याला बट्टा लावला बट्टा त्यातला कशाला घेतला भगवा कपडा अंगावर. त्यापेक्षा सुखान ग्रस्त असं स्वीकारला धोंडा महाराज. धोंडा महाराज मरेपर्यंत ग्रस्तच होते. बायको संगमी आम्ही काय वापरायला लावलं त्यांना बनला धोंडावर नाही वापरायला लावलं का ते ग्रस्तच होते. त्याच्या पद्धतीनं वागले ते काही नाही. ते काही अलिप्त असले आणि ते तसं वागावं. कशाला कुठाणा करायचा वागव्याचा. भगवा म्हणल्यावर त्यागच असला पाहिजे आणि ते त्याग तुमच्या जवळ नाही. तुम्ही भगवे कसे जायला म्हणजे पर्याय तेल भांग पात्र हे कशाला कुठाने हे असलं नाही काम. कळलं. म्हणून कमंडळू कपडे जरी भगवे नसतील तर घ्यायचं भेव वाटतच नाही मला. का वाटत नाही नाही बरं काय त्याग केलाय त्याचं काय भेव. पण चिन्ह कोणतंच नाही. संन्यासी का नाही, ग्रस्त आहे का नाही, ब्रह्मचारी का नाही. आणि वानप्रस्थ म्हणून तुम्हाला वनफळात वनात राहावं आणि वनफळ ठेचून दात नसले तर ठेचून खावे. ते झाला कोण. मी इथे राहतोय गावाजवळ. गाव असे नाही गेली आणि भाकरी खातोय म्हणून कशाचा वानप्रस्थ. म्हणजे याचा अर्थ कालच्या मला पोरावून लक्षात आलं हो. पोरग म्हणते मला कमंडळू. आता त्याला मी फक्त घेऊ नको म्हणलो. आता त्याला संन्यासाने घ्यावं हे भांगडी कशाला कळते काय एवढ्या भांगडी सांगायचं काही म्हणलो नाही त्याला. फक्त म्हणलं तू घेऊ नको मंडळू. तू फक्त घे तांबडा तांब्या किंवा पितळाचा तांब्या तुळशीला पाणी घालायला असं म्हणलो. बरोबर आहे की नाही. पुढच्या भांगडीच्या लेकराला कळते का नाही. त्याच्यासाठी त्याला म्हणलो मी एक तुम्हाला सांगायलो. आता एक उद्या बघू आपण पुढचा राहिलेले चरण काय राहिले ते. आणि आता एक सूचना मला वाटतं आपलं 24 तारखेला ठरले भूमिपूजन.